नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. प्रेक्षकांनो, गुरुजींनी रम्या आणि वसवत्त्याचं भांडं फोडलंच घरच्यांसमोर. चला तर बघूयात. घरात सगळ्यांचं लग्नाचं डिस्कशन सुरू असतं आणि सगळं कसं करायचं ते ठरवत असतात. तर काव्याची आई म्हणते, आता सगळं ठरलंच आहे तर गुरुजींना पण बोलून घेऊया, म्हणजे मुहूर्त पण काढता येईल. तेवढ्यातच गुरुजी तिथे येतात आणि गुरुजींना अचानक आल्याने बघून सगळेच आश्चर्यचकित होतात. मग गुरुजी येऊन बसतात. सगळे त्यांना सांगतात, या चौघांचं परत लग्न करायचं आहे. तर गुरुजी ऐकून खूपच खुश होतात. तर मानी हळूच रम्या आणि वसू आत्याकडे बघते, म्हणते, "गुरुजी, आता या लग्नात काही विघ्न येणार नाही ना?" तर गुरुजी लगेचच म्हणतात, "नाही, विघ्न येणार नाही. सगळं सुरळीत पार पडेल. पण तुमचे सगळ्यांचे डोळे उघडे राहू द्या." हे ऐकून सगळेच गुरुजींकडे आश्चर्याने बघायला लागतात. त्यांना समजतच नसतं गुरुजी असं का बोलताय. मानिनी म्हणते, "म्हणजे?" तर गुरुजी म्हणतात, "जुनी दुखणी अजून बरी झालेली नाहीये." हे ऐकल्यावर सगळेच चिंतेत पडतात. म्हणजे म्हणतात, "जुनी दुखणी म्हणजे?" तर गुरुजी लगेचच म्हणतात, "वसुताई आणि रम्या." हे ऐकल्यावर प्रेक्षकांनो, वसू आत्या आणि रम्याचा चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो आणि सगळेच त्यांच्याकडे बघत असतात. म्हणजेच गुरुजींनी घरच्यांना एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आता रम्या यांच्या लग्नात कसं विघ्न आणणार आणि हा लग्न सोहळा कसा पार पडतो हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.